नमस्कार. प्रत्येक माणसाच्या जीवनात काहीतरी विशेष असतं. कधी एखादी गोष्ट मनासारखी घडते, तर कधी सर्व काही असूनही काहीतरी कमी भासते. कधी कधी आभाळासारखं एखाद्यावर दुःख कोसळतं आणि या सर्वाच्या मागे असतं आपल्या राशीचं गुण आणि त्या राशीचा इष्टदेव, जो आपल्या कर्माचं, भाग्याचं आणि आयुष्याचं सूत्रधार असतो. आज आपण बोलणार आहोत मेष राशीच्या इष्टदेवाबद्दल. मेष राशी, ज्याचा अधिपती आहे मंगळ ग्रह, इष्टदेवाच्या प्रभावाने ही रास पूर्ण जग बदलण्याची ताकद ठेवते. मेष राशीच्या व्यक्तींमध्ये अपार ऊर्जा, धैर्य, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास असतो. पण हे सर्व योग्य दिशेने वापरायचं असेल तर आपल्या इष्टदेवाची कृपा आवश्यक आहे. मेष राशीचा स्वभाव आणि गुणधर्म. मेष राशी ही राशीचक्रातील पहिली रास आहे. ही रास म्हणजे आरंभ, ऊर्जा, जिद्द आणि धाडसाचं प्रतीक. मेष राशीचे लोक एकदा एखादी गोष्ट ठरवली की मागे हटत नाहीत. ते नेते असतात, अनुयायी नाहीत. त्यांना स्वातंत्र्य आवडतं आणि ते आपलं मत निर्भीडपणे मांडतात. उदाहरण, एखादं काम सर्वजण टाळत असतील तर मेष राशीचा माणूस पुढे येतो. मी करतो एवढं म्हणणं म्हणजे त्याचं आयुष्याचं ब्रीदवाक्य आहे. गुण: धैर्य, आत्मविश्वास, निर्णयक्षमता, नेतृत्व, प्रामाणिकपणा. दोष: राग, उतावळेपणा, स्वकेंद्रित विचार, अधीरता. मेष राशीचा अधिपती ग्रह मंगळ. मंगळ म्हणजे ऊर्जा, पराक्रम आणि संघर्षाचं प्रतीक. हा ग्रह मेष राशीला ज्या शक्ती देतो त्या म्हणजे धैर्य आणि कर्मनिष्ठा. पण मंगळाचं असंतुलन झालं की मेष राशीचा माणूस चिडचिडा, रागीट आणि उतावीळ बनतो. अशा वेळी त्याला स्थैर्य देतो हनुमानाचा आश्रय. मंगळाचा संतुलन म्हणजे श्री हनुमानाची कृपा. इष्टदेव: भगवान श्री हनुमान. मेष राशीचा इष्टदेव म्हणजे श्री हनुमानजी. त्यांच्या कृपेने मंगळ ग्रहाच्या नकारात्मक शक्ती शांत होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. हनुमानजी म्हणजे शक्ती, भक्ती आणि शांतीचं अद्वितीय प्रतीक. ते फक्त बाह्य शक्ती देत नाहीत, तर मनाची स्थिरता आणि बुद्धीचा प्रकाशही देतात. श्री हनुमानजी उपासनेचे फायदे: राग आणि उतावळेपणा कमी होतो, आत्मविश्वास वाढतो, भय, असुरक्षा आणि अस्थिरता दूर होते, कामात यश आणि प्रतिष्ठा मिळते, शत्रू आणि अडथळे नष्ट होतात. मंत्र: ओम हनुमते नमः. ओम श्री हनुमते नमः. पवनपुत्राय नमः. पाठ करावा. हनुमान चालीसा दररोज सकाळी व संध्याकाळी. मंगळवारी लाल फुलं, तेलाचा दिवा आणि गूळ अर्पण करावा. श्री हनुमानजी उपासनेचे तात्विक अर्थ. हनुमान म्हणजे फक्त शक्ती नाही, ते नियंत्रण आणि संतुलनाचं प्रतीक आहेत. त्यांची उपासना म्हणजे स्वतःच्या मनावर विजय मिळवण्याचा मार्ग. मेष राशीचे लोक बहुतेक वेळा स्वतःशीच लढतात, राग, अपेक्षा आणि अभिमानाशी. हनुमानजी शिकवतात, शक्तीने नव्हे, भक्तीने जिंक. मेष राशीला श्री हनुमानजी उपासनेमुळे मिळणारे लाभ: आरोग्य सुधारते, मन स्थिर होते, कर्मात एकाग्रता वाढते, भाग्योदयाची सुरुवात होते. जीवनातील परिवर्तनाचे उदाहरण: एका मेष राशीच्या युवकाची लघुकथा. तो नेहमी अधीर, चिडचिडा आणि सतत संघर्षात होता. पण एका साधूच्या मार्गदर्शनाने त्याने दररोज हनुमान चालीसा वाचायला सुरुवात केली. फक्त 40 दिवसांत त्याच्या जीवनात बदल झाला. नोकरीत प्रगती, मानसिक शांती आणि आत्मविश्वास. हा अनुभव असंख्य मेष राशीच्या लोकांनी घेतला आहे. श्री हनुमानजी उपासनेसाठी सोपे उपाय: दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन लाल फुलं अर्पण करा. शनिवारी शनी मंदिरात हनुमानाच्या मूर्तीला तेल चढवा. ओम हनुमते नमः हा जप रोज 108 वेळा करा. दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करून हनुमान बाहुक वाचा. दान, सेवा आणि विनम्रता जोपासा. श्री हनुमानजी कृपेने होणारा भाग्योदय. जेव्हा हनुमान प्रसन्न होतात तेव्हा मंगळ ग्रह आपल्या बाजूने कार्य करू लागतो. त्यामुळे करिअर, पैसा आणि प्रतिष्ठा या सर्व गोष्टींमध्ये वाढ होते. मेष राशीचा भाग्योदय नेहमीच कठोर परिश्रम अधिक हनुमान कृपा यांच्या संगमाने होतो. हनुमानाच्या कृपेने ज्याच्या कर्माला दिशा मिळते त्याचं भाग्य आपोआप उजळतं. मित्रांनो, मेष राशी ही रास म्हणजे ज्वालासारखी तेजस्वी पण अस्थिर.
हनुमानजींची कृपा म्हणजे त्या ज्वालेला योग्य दीप बनवणं, जो अंधार नाही तर प्रकाश देतो. जर तुम्हीही मेष राशीचे असाल तर आजपासून हनुमानाचं नाव घ्या. त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. पैसा, प्रेम, यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा, श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. आपल्या इष्टदेवाची कृपा मिळवण्यासाठी कमेंटमध्ये जय श्रीराम, जय हनुमान लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.